नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, स्वस्त राहा. तर आज आपण अत्यंत महत्त्वाची कथा म्हणजे प्रदोष व्रत, रवी प्रदोष व्रताची कथा ऐकणार आहोत आणि आपल्या ज्ञानात भर पाडणार आहोत. रवी प्रदोष, जेव्हा प्रदोष व्रत रविवारी येते त्याला रवी प्रदोष असे म्हणतात. या व्रताचे पालन केल्याने आरोग्याची प्राप्ती होते आणि दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे. रवी प्रदोष व्रताची पौराणिक कथा. फार पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एकच मुलगा होता. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता, पण गरिबीमुळे त्याचे कुटुंब नेहमी चिंतेत असायचे. त्याचा मुलगा दररोज गंगेवर स्नानासाठी जात असे. एक दिवस तो मुलगा नेहमीप्रमाणे गंगेवरून स्नान करून घरी परतत असताना वाटेत त्याला काही चोरांनी घेरले. चोरांना वाटले की हा एखाद्या श्रीमंत घराण्यातील मुलगा असावा आणि याच्याकडे धन असेल. चोरांनी त्याला धमकावून विचारले, तुझ्या वडिलांचे धन कुठे लपवून ठेवले आहे ते सांग. त्यावर तो ब्राह्मण मुलगा घाबरला आणि म्हणाला, पण त्याने नम्रपणे सांगितले, माझे वडील अत्यंत गरीब ब्राह्मण आहेत. आमच्याकडे अजिबात धन नाही. आम्ही रोज भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. मुलाचे बोलणे ऐकून चोरांनी त्याची झडती घेतली, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. निराश होऊन चोरांनी त्याला तिथेच सोडून दिले आणि ते निघून गेले. मुलगा पुढे चालत असताना खूप थकला आणि भुकेने व्याकुळ झाला. तो एका वडाच्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी बसला आणि तिथेच त्याला गाढ झोप लागली. तो ज्या नगराच्या सीमेवर झोपला होता तिथेच त्या राज्याचे सैनिक राजाच्या आदेशानुसार पहारा देत होते. योगायोगाने त्याच दिवशी त्या नगराच्या राजाचा एक मौल्यवान खजिना चोरीला गेला होता आणि सैनिक चोरांचा शोध घेत होते. सैनिकांनी त्या ब्राह्मण मुलाला तिथे एकटे झोपलेले पाहिले. त्यांना संशय आला की हाच त्या चोरांचा म्होरक्या असावा. त्यांनी काहीच विचार न करता त्या निष्पाप ब्राह्मण मुलाला अटक केली आणि राजासमोर हजर केले. राजा चिडला आणि त्याने मुलाचे काहीही न ऐकता त्याला थेट अंधार कोठडीत तुरुंगात टाकण्याची शिक्षा दिली. तिकडे घरी मुलगा वेळेवर न परतल्यामुळे त्याचे आई वडील अत्यंत काळजीत पडले. योगायोगाने त्या दिवशी रविवार होता आणि प्रदोष तिथी होती. त्या ब्राह्मण स्त्रीने मुलाच्या आईने आधीपासूनच रवी प्रदोष व्रत धरले होते. तिने रात्री प्रदोष काळात भगवान शिवाची मनोभावे पूजा केली आणि रडत रडत शंकराकडे आपल्या मुलाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली. ब्राह्मण स्त्रीच्या खऱ्या भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले. त्याच रात्री भगवान शंकरांनी त्या नगराच्या राजाच्या स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, राजन, तू ज्या मुलाला चोराचा म्होरक्या समजून तुरुंगात टाकले आहेस तो पूर्णपणे निष्पाप आहे. तो एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे. उद्या सकाळीच त्याला सन्मानाने मुक्त कर, अन्यथा तुझे संपूर्ण राज्य नष्ट होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा जागा झाला तेव्हा त्याला रात्री पडलेले स्वप्न स्पष्ट आठवत होते. राजाने त्वरित आपल्या सैनिकांना आदेश देऊन त्या ब्राह्मण मुलाला दरबारात आणले. राजाने मुलाची माफी मागितली आणि त्याच्या आई वडिलांनाही दरबारात बोलावून घेतले. राजाला जेव्हा समजले की ते कुटुंब अत्यंत गरीब आहे तेव्हा राजाने त्या ब्राह्मणाला राहण्यासाठी एक सुंदर घर दिले, भरपूर धनधान्य दिले आणि राजाच्या दरबारात त्याला उच्च पद दिले. भगवान शिवाच्या आणि रवी प्रदोष व्रताच्या प्रभावाने त्या कुटुंबाचे सर्व दुःख दूर झाले आणि ते सुखाने राहू लागले. रवी प्रदोष व्रताचे महत्व. रविवारी प्रदोष व्रत केल्याने भगवान शिवासोबतच सूर्यनारायणाचीही कृपा लाभते. या व्रतामुळे शरीरातील आजार दूर होतात, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते.
समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी यश मिळते. धन्यवाद. तुम्हाला जर कथा आवडली असेल आणि अशाच कथा आणि भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी रुद्रभाव भक्ती चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.